सूर्य पश्चिमेकडे गेलाय. प्रशांत पहिलं षटक. प्रशांत वर्सेस राजेश. आपली उद्या आहे. कॉमेंटेटर बघ. फ्युचर कॉमेंटेटर ट्रेनिंग देते. मी नाही. चला सामना चालू करायचा आहे. पंच सामने आपल्याला अजून 3 ते 4 सामने खेळवायचे. ओके ओके चला सामना चालू होतोय. विलास प्रशांत वर्सेस विलास. पहिला चेंडू. पहिला चेंडू. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिला चेंडू 6 धावा. षटकार विलास. मागचा हंगाम हलकासा नरम गेला होता, यावेळी मात्र गरम. पहिला चेंडू पहिला षटकार. पॉवर प्लेचं षटक. दुसरा चेंडू सरळ हातामध्ये. झेलबाद. एक तेरी एक मेरी. जशास तसं उत्तर दिलं जाते. लगेच परतफेड केली गोलंदाज प्रशांत. झेलबाद. चला तयार राहायचंय. नेक्स्ट प्लेयर. वेळ घालवायची नाहीये. राजेश पटापट. पुढील येणारे खेळाडू तयार राहायचे. पॅड बांधून लगेच. भालेकर संघाचा विचार केला तर शंकर वासोळकर अष्टपैलू खेळाडू दिसत नाहीये टीम मध्ये. यंगस्टर खेळतायत, त्यांच्यासाठी खुशीची गोष्ट असू शकते. येणारी पिढी खेळाचा आनंद घेते. राजेश स्ट्राईकला असेल. राजेश नॉन स्ट्राईक अतुल फौजी. प्रशांत हलकासा लेग साइडला. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव जोडली जाईल धावसंख्येमध्ये. चुकीला माफी नाही. लगेच दुसरी धाव पूर्ण केली आहे राजेश. बघा एक ओव्हर सर्कलची आहे, तर जेवढ्या धावा जमवता येतील तेवढ्या धावा जमवण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय वाघमाळ संघाकडून. प्रशांत पुन्हा एकदा लेग साइडला मारलेला फटका. क्षेत्ररक्षण चांगला असं क्षेत्ररक्षण केलं जाते. आतमध्ये आवडला चेंडू. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. षटकाची समाप्ती होतीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वाघमाळ संघाची धाव संख्या होतीये ती 13. पॉवर प्लेचं षटक होतं. 13 धावा जमा केल्यात वाघमाळ संघाकडून. नेक्स्ट बॉलर
धीरज धीरज कुठे असेल संपर्क साधायचा आहे लगेच. संदीप गोलंदाज आहे संदीप. यापुढे सर्व संघांनी ट्रॅक जीन्स उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. संदीप संदीप वर्सेस राजेश. नेक्स्ट बॉल. एक चोरटी अशी धाव काढली गेली आहे आणि आता स्ट्राईकला असेल अतुल फौजी. अतुल फौजीसाठी एक बक्षीस आलंय वाघमाळ संघाकडून. तसेच वाघमाळ संघाचे धावा मिळतील तब्बल 4 धावा. आणि जागेवर उडालेला हा चेंडू विकेट. विकेटचं पतन. दुसरं षटक संदीप. अतुल फौजी यांना परत पाठवलं गेलंय. चला पुढचा चेंडू चिकू. ऑफ साइडला मारलेला हलकासा एक टप्पा हातामध्ये जातोय खेळाडूच्या. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि षटकाची होतीये समाप्ती. संदीपच्या सांघिक दुसऱ्या षटकाची समाप्ती होतीये. धावसंख्या होतीये ती 22. पहिल्या षटकाचा विचार केला तर 13 धावा खर्च केल्या होत्या प्रशांतने आणि संदीपने खर्च केले सुमित. वाईट चेंडू.
रॉकेट आला तसाच गेला. 6 धावा. राजेश सपकाळ यांच्यासाठी आकर्षक पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकाराला काश्मीरी ऍपल दिलं जाईल असं वाघमाळ संघात कळवण्यात येत आहे. एक षटकार मात्र आलाय. धावसंख्या होतीये 30 ऑन बोर्ड. सुमित वर्सेस राजेश. तिसरं षटक सांघिक. दुसरा काश्मीरी सफरचंद ऍपल खात्यात जमा. पेटी मात्र घेऊन बसले तिथे वाघमाळ संघाचे समर्थक. अमित शिंदे यांच्याकडून दुसरा चेंडू द्यायचा आहे. चला सलगचा हा दुसरा षटकार. जर तिसरा षटकार आला यावेळी मात्र ऑफ साइडला ब्लॉक पद्धतीचा चेंडू. दुसरी धाव होईल का? थ्रो येईपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरं षटक चालू आहे. वाघमाळ संघाची धावसंख्या हळूहळू वाढतीये. 38 धावा ऑन बोर्ड. सुमित वर्सेस राजेश. ब्लॉक पद्धतीचा हा चेंडू. सुमित पुढचा चेंडू चिकू. चेस लेवलचा हा चेंडू ढकलून काढलाय. गल्लीमध्ये ढकलला होता. क्षेत्ररक्षक आहे. षटकाची होती ती समाप्ती. सुमितच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 40. वाघमाळ संघ. शंकर मराठे एक्स्ट्रा धाव. वाईड चेंडू. वाईड +1 2 धावा जमा केल्या जातील अतिरिक्त खात्यात. स्कोर 42. स्ट्राइकला राजेश. चांगली गोष्ट आहे. शेवटचं षटक आहे. शंकर वर्सेस राजेश. निर्धाव चेंडू. शेवटचे षटक आणि त्यामध्ये निर्धाव चेंडू. नेक्स्ट बॉल. बैठक शॉट. लांब लचक षटकार. हाय अँड हँडसम. चौथा काश्मीरी ऍपल खात्यात जमा. हा काय फंड आहे माहित नाही, लेकिन एनर्जी मात्र आहे. बघा शेवटचं षटक आहे आणि धावा येणं गरजेचं आहे. हाणामारीचं षटक आहे.
नेक्स्ट बॉल, ब्लॉक पद्धतीचा चेंडू बराच लांब आलाय, कॅच होऊ शकला असता, झेल सुटलीये आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. आणि यावेळी सांगायची गरज नाहीये, 5वा षटकार येतोय. राजेश सपकाळ आणि नो चेंडू. मला वाटतंय अतिरिक्त खेळाडू बाहेर सर्कलच्या असल्यामुळे हा दिला जातोय. राईट सर, परफेक्ट. नो चेंडू असेल. क्षेत्ररक्षणची रचना आपल्या कॅप्टनने कशा प्रकारे करावी हे खूप महत्वाचं असतं आणि चुकीची सर्कल. पुढचा चेंडू फ्री हिट होता आणि वाईट चेंडू. अतिरिक्त बाउन्स मुळे मला वाटतं हा वाईट वन बाउन्स देखील घोषित केलाय. शंकरचा पुढचा चेंडू, शेवटचा षटक आहे. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय. 1 धाव मात्र घेतली गेली आहे. 59. आणि 4 धावा. चिकू शेवटच्या 5 वर्षापासून बघायला गेलं तर चिकू हा खेळाडू आपण बॉलिंग साठी आणला जात होतो की कटर प्रत्येक व्हेरिएशन आहे बॉलिंग मध्ये, तसंच बॅटिंग मध्ये पण कला आहे चिकूकडे. शेवटचं षटक आहे हाणामारीचं, त्यामध्ये धावा गोळा केल्या जात आहेत. पुढचा चेंडू वाईड. चेंडू मात्र अतिरिक्त टाकावा लागेल पुन्हा एकदा. स्ट्राईकला जमेची बाजू असेल की स्ट्राईकला आता राजेश आलाय. जर राहिलेल्या काही चेंडू मध्ये राजेश आपल्याकडे स्ट्राईक ठेवेल तेवढी चांगली गोष्ट राहील वाघमाळ संघाकडे. पुढचा चेंडू धाव मात्र टाळली. निर्धाव सॉरी सर, वाईट चेंडू. अतिरिक्त धाव अजून एक जमा केली जाईल खात्यात. नेक्स्ट बॉल, लेग साइडला मारलेला लांब लांब कॅच सुटलीये आणि 4 धावा घोषित केलेत. पंचांनी षटकाची समाप्ती देखील झालीये. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 69 टू विन. राजेश यांनी उत्कृष्ट फलंदाजी केलेली या संघासाठी आणि अर्धशतक लावलेले आहे. 53 वैयक्तिक धावा संघासाठी बनवलेले आहेत. यानंतरचा होणारा सामना
केसीसी मांडवे वर्सेस कोब्रा 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना टॉस साठी द्यायचे. टॉस करून घ्यायचा आहे पटकन. कॅप्टन कोणी अर्धे कोबराचा येऊ दे की प्लेयर टॉस उडावते. कोब्रा संघाचे कर्णधार टॉस साठी यायचे. वाघमाळ संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावायचे आणि सामना चालू करायचा आहे. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी आलेले आहेत. वाघमाळ संघाने सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न केलाय. आता यापुढे आपलं चला टॉस पडला होता. युट्यूब थोडासा कॅमेरा टर्न करायचा आहे. केसीसी मांढरदेव वर्सेस कोब्रा दोन्ही मांढरदेव च्या टीम्स आहेत. या टॉस कोणाच्या सार्थक टॉस जिंकलाय. चला सामना चालू करायचा आहे. राजेश पहिला चेंडू घेऊन शंकर स्ट्राईकला. पहिला चेंडू निर्धाव येतोय. पॉवर प्लेचं षटक राजेशच्या हातात. बॅटिंग उत्कृष्ट केली आहे, गोलंदाजी उत्कृष्ट चालली आहे. सगळं चाललंय वाघमाळ संघाच्या फेवर मध्ये. मला वाटते सकाळच्या सत्रात थोडस चार्ज केलं आणि आता त्याचा फायदा घेत आहेत. पुढचा चेंडू वेगस्टिकच्या बाहेर वाईट चेंडू कळवला जातोय पंचांकडून. अतिरिक्त धाव जोडली जाईल. एक चेंडू एक धाव. नेक्स्ट बॉल. ब्लॉक पद्धतीचा चेंडू आणि यष्टीचा वेध घेतोय हा चेंडू. बोल्ड. दुसरा चेंडू बोल्ड. चला प्लेयर तयार ठेवायचा आहे. बालेगर संघ नेक्स्ट खेळाडू. सामना थोडा स्लो चाललाय असं वाटतंय. तयार राहायचंय प्रशांत. बाकीच्या खेळाडूंना सांगायचंय सगळ्यांनी तयार राहा.
ऍक्टिव्ह थोडा टाइम लागतो या मॅच साठी. अजून आपल्याला बरेचसे सामने उरकायचे आहेत. तर प्रशांत प्रशांत बालेगर संघाचा अष्टपैलू खेळाडू प्रशांत. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू. राजेश राजेश वर्सेस प्रशांत. धावसंख्या बघता प्रत्येक चेंडूवर चौकार 2 धावा षटकार येण्याची गरज आहे, परंतु निर्धाव चेंडू येत आहेत बालेगर संघासाठी. ही धोक्याची घंटा आहे. पॉवर प्लेचं षटक हे धावा येणे गरजेचं असेल. फुल टॉस आणि यावेळी मात्र नैसर्गिक अडथळा. आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावा 3 धाव फलकावर. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 3. चला सामना चालू ठेवायचा आहे. दुसरं षटक मला वाटतंय दीपककडे सोपवलं जात आहे लगेच. पोलीस दलात कार्यरत असलेले आमचे मित्र दीपक वाघमाळ संघाचे अष्टपैलू खेळाडू दुसरं षटक घेऊन येत आहेत. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर लगेच फिल्डिंग मध्ये चेंज केला जातोय. कॅप्टन अतुल फौजी यांच्याकडून सगळ्या गोष्टींचं नियोजन आहे. नियोजनबद्ध टीम वाघमाळ कायम सपोर्ट केला जातो. या संघाचं कौतुक करेल मी. तुकाराम हवेमध्ये मारलेला हा चेंडू आणि कॅप्टन स्वतः झेल बाद. ऋषी पहिल्या चेंडूवर विकेट मात्र घेतली जाते. ऋषी आता स्ट्राईकला असेल. ऋषी दीपकचा पुढचा चेंडू. ऋषी सरळ हातामध्ये. उत्कृष्ट गोलंदाजी. नेक्स्ट बॉल. एज आणि किपरच्या मागे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एकच धाव घेतली जाईल. आता स्ट्राईकला असेल तो प्रशांत. पुन्हा एकदा झेलची संधी निर्माण झाली आणि लगेच घेतला जातोय तो झेल फौजी अतुल यांच्याकडून. वाघमाळ संघ हा अतिशय बलाढ्य संघ आहे. सहजासहजी हार न मानणारा. मला वाटतंय आजच्या दिवसातील हा तिसरा सामना खेळतायत. 2 सामने गमावलेत, मात्र तिसरा सामना असा जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत की बराच डिफरन्स दिसतोय. दुसरं षटक चालू आहे. विकेट गेले 3. नवीन बॅट्समन विशाल आणि ऋषी. नेक्स्ट बॉल. दीपक वर्सेस
निर्धाव चेंडू चेंडू 5 चेंडू सर. लास्ट बॉल दुसरं षटक. षटकाची समाप्ती होतीये आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा मात्र धावफलकावर लागल्या जात आहेत 4. यानंतर होणारा सामना केसीसी मांढरदेवी वर्सेस कोब्रा. ही लढाई मात्र चांगली राहील असं वाटतंय, कारण दोन्ही संघ बलडे आहेत. दोन्ही संघांकडे चांगले असे खेळाडू आहेत. मग एकीकडे मनीष मांढरे बघायला भेटतील, राहुल वानखेडे बघायला भेटतील, तर दुसरीकडे राज आहे, लालू देखील आहे. चिकू समोर मारलेला चेंडू पहिलाच. धावा मिळतील 4. क्षेत्ररक्षण करण्याचं नैसर्गिक अडथळामुळे थोडस प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, इथं नाही खेळत, खालती पण खेळतो ना, खेळायला नाही नाही तिथं पण नाही देत नाही. तिथं कोण जातं खेळायला, सर नसते तर शिशी करते. ऋषी सागर आमचे परम मित्र सागर बॅचमेट. चिकू वर्सेस सागर. नेक्स्ट बॉल नो ओव्हर स्टेपचा मला वाटतं नो दिला गेलाय. साइड नो. ओके फ्री ट्रायल. नेक्स्ट बॉल चिकू वर्सेस सागर. प्रयत्न केला जातोय वारंवार भालेकर संघाकडून, मात्र पाहिजे अशी कामगिरी करू शकत नाहीयेत भालेकर संघाचे खेळाडू. नेक्स्ट बॉल समोर मारलेला हा फटका रॅपिड चाललाय. एकच धाव मात्र घेतली गेली आहे. याचं नाव काय म्हणलं? प्रशांत काय नाव म्हणलं? ठीक आहे. विशाल ऑन स्ट्राइक. धाव संख्या होती ती 11. तिसरं षटक चालू आहे. वाईट चेंडू. नेक्स्ट बॉल निर्धाव. षटकाची समाप्ती होती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 12. चला शेवटचं षटक पटकन निर्णय घ्यायचा आहे. अतुल फौजी. सामना खूपच दिरंगाई झाली आहे, मला असं वाटतंय स्लो चाललेला आहे खूप सामना हा. अक्षय पळत यायचंय. शेवटचं षटक अक्षय सपकाळ, विलास सपकाळ यांचे छोटे बंधू अक्षय सपकाळ. स्ट्राईकला असेल तो सागर आणि विशालची जोडी शेवटच्या षटकात किती धावा गोळा करू शकतात ते पाहणं गरजेचं असेल, कारण प्रत्येक चेंडूची एक
किंमत आहे, कारण ज्यावेळी आपण सिलेक्शन होतं टॉप 6 मध्ये जातील त्यावेळी प्रत्येक गणना केली जाईल या प्रत्येक चेंडूचे. पहिला चेंडू समोर मारलेला हा फटका पुन्हा एकदा अतुल फौजी यांनी मला वाटते याच मॅच मधला हा तिसरा झेलला गेलाय. चला वालेगर संघ नेक्स्ट बॅट्समन प्लीज. पहिल्या चेंडूवर विकेट घेतली अक्षयने. चला नेक्स्ट. यानंतरचा होणारा सामना केसीसी वर्सेस कोब्रा. जिंकलेला संघ काय घेणार आहे? केसीसी मांढरदेवी. मनीष मांढरे क्षेत्ररक्षण घेतलंय. सांगितलंय लगेच सांगा. समोर मारलेला हा फटका. एक धाव मात्र कंप्लीट केली गेली आहे. दुसरीची काही गरज पण नाहीये आणि रिस्क घेणार नाहीयेत. प्रथमेश आलाय. पहिला चेंडू खेळला, एक धाव काढली आहे. अक्षयचं आहे क्षेत्ररक्षण निवडलंय केसीसी मांढरदेवी संघाने. कोब्रा टीम कोब्रा बॅट्समन तयार ठेवायचे. ऑफ साइडला मारलेला हा फटका. 2 धावा 3 धावा पूर्ण केल्या गेले बालेगर संघाने. बघा शेवटचं षटक आहे तरी देखील जी चेंडूची जी व्हॅल्यू आहे ती त्याला दिली जाते. 3 धावा कलेक्ट केलेत. त्याचे कन्झम्पशन पण तेवढं दिसतंय का? कन्झम्पशन काय आहे? काय ऍडजस्टमेंट मध्ये दिली आहे ती अमाऊंट? हा मग ते गेल्या महिन्याचे आहेत ना ते 55,000. आता अदानीच्या पोर्टलला जावा आणि तिथे पे करा. पे बिल म्हणून जावा. किती अमाऊंट दिसते तेवढीच करा प्रोसेस. कमी दिसेल मॅडम. 10-15,000 दिसेल. चेक करा. वन शॉट. हा बरोबर. किती रिव्हर्स अमाउंट आहे? पे मध्ये जाऊ. पे मध्ये किती दिसते बघा. त्याच्यामध्ये पे बिल मध्ये जायचं. कंझ्युमर नंबर टाका आणि किती अमाऊंट दिसते बघा. तेवढीच करा. कमी दिसते. चला षटकाची होती समाप्ती. सामना जिंकला जातोय तो वाघमाळ संघाकडून. केसीसी मांढरदेवी संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावण्यासाठी न सांगताच टीम आतमध्ये चालली आहे. हा कौतुकास्पद आहे खरंच. टीम कोब्रा लगेच बॅट्समन तयार ठेवायचे. मॅचेस आपले पटापट घ्यायचे उरलेल्या. बघा पंचांकडून आम्हाला थोडं